तर दुपारची वेळ आहे आणि मी इकडे बनत ठेवलेला आहे चहा. तर तुम्ही म्हणाल ताई दुपारच्या वेळेत का चहा पित आहे? तर आज आहे महाशिवरात्रीचा उपवास. तर सर्वांना आणखीन एक वेळा महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी महाशिवरात्र. तर कशा पद्धतीने मी पूजन केलं, महादेवाचा अभिषेक केला, अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे. आणि मॉर्निंगला साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि बाबांसाठी आणि मुलीसाठी जेवण पण बनलेलं आहे. आणि आता ही दुपारची वेळ आहे, तर म्हणलं एक वेळा चहा घ्यायचा, चहा पिऊन आणि परत आपण आपल्या कामात लागायचं आहे. कारण दिवसभर अशी धावपळ आपली चालू असते. उपवास असो, सणवार असो, सणवारा दिवशी उलट आपल्याला एक्स्ट्राची कामं असतात. तर आणखीन एक वेळा मी आत्ता भात लावलेले गरम, मॉर्निंगला जे बनवलं होतं थोडंसं बनवलेलं होतं. तर मी जेवण करत आहे तोपर्यंत मी इकडे बनवत आहे आता वरीच्या तांदळाचा भात. म्हणजे साबुदाण्याची खिचडी मॉर्निंगला बनलेली होती आणि तसं तर आताही मला साबुदाण्याची खिचडीच बनवायची होती. पण दिनेशच्या पप्पांची तब्येत बिघडलेली आहे यावेळेस. मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे, त्यांना 2 दिवस झाले उलटी वगैरे होत आहे, म्हणजे उचमळल्यासारखं वाटत आहे आणि साबुदाणा खाल्ल्यामुळे आणखीन ते जास्त होणार आहे. म्हणून मी या वेळेमध्ये वरीच्या तांदळाचा भातच बनवून ठेवलेला आहे आणि आमटी बनवणार आहे, यासोबत छान लागते. तर इकडे मी चहा घेतलेला आहे, म्हणजे काम करत करत इकडे चहा पण पिऊन, म्हणजे आता निवांत मी चहा पीत बसेन तरी कामं जिथं तिथे राहणार आहेत आणि यांना टिफिन पॅक करून द्यायचं आहे, तिकडंच घरी येणार नाही. तर कपडे वगैरे मशीनला लावले होते, तेही धुवून झालेले, उन्हाला टाकलेली आणि वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे. ऊन तर आहे भयानक, खूप भयानक ऊन झालेलं आहे, पण हवा खूप छान आहे यामध्ये. छान वाटतं ना अशा वातावरणामध्ये. तरी पण बघा किचनमधली कामं माझी आवरत नाही दिवसभर आणि उन्हाळी कामं करायला तर आता सुरुवात करायचीच आहे. म्हणजे डाळीसाठी मला हरभरे धुवायचे होते, परत मूग आणि थोडेसे उडीद पण आहेत, म्हणजे गेल्या वर्षीचे उरलेले आहेत. मी जेव्हा डाळ बनवली उसळ बनवण्यासाठी ठेवलेलं होतं, पण ते मध्ये 1-2 किडे दिसत आहेत, म्हणून त्या मुगाची पूर्ण डाळ बनवणार आहे. तर हा सण झाल्यानंतरच मी सुरुवात करणार आहे. तिकडे मी चटणी कशा पद्धतीने बनवत आहे, तर अगोदर मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, छान तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. नंतर मी शेंगदाणे भाजत ठेवले आणि इकडं हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटीने आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ, म्हणजे उपवासाचं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे. मिक्सरला एकदम बारीक असं मी वाटण करून घेतलेलं आहे, म्हणजे पेस्टच बनवायची आहे, म्हणजे ही आमटी छान आवडून येते आणि उपवासाला अशीच आमटी चालते. सगळं मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकलं आणि इकडे मी फक्त जिरं आणि सुक्या लाल मिरच्या टाकून तडका दिलेला आहे. खूप छान आणि टेस्टी आमटी बनलेली आहे आणि सोबत मी इकडं वरीच्या तांदळाचा भात बनवलेला आहे. म्हणजे आता पोटाचा त्रास असला किंवा पाचन, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पचत नाही, त्रास होत आहे पोटाचा, तर साबुदाण्याची खिचडी बनवण्याऐवजी वरीच्या तांदळाचा भात आणि आमटी ही ठीक वाटली मला, तर बनवलेली आहे. आणि अगोदर इकडं आमच्या राजकुमारला देत आहे, म्हणजे दिवसचं जेवण झालेलं आहे. तरी पण बघा उपवासा दिवशी जेव्हा हे बनतं ना फराळीचं, म्हणजे साबुदाण्याची खिचडी असो किंवा वरीच्या तांदळाचा भात, चिप्स, हे ते खूप सारं आपण बनवतो आणि तेच खावंसं वाटतं, म्हणजे वेगळा स्वयंपाक बनवतो मुलांना खावंसं वाटत नाही. पण बाबांसाठीच मी बनवलेलं होतं. तर दिनेशला पण इकडे वरीच्या तांदळाचा भात आणि आमटी दिलेली आहे खाण्यासाठी. जर दिनेशचं खाणं होत आहे तोपर्यंत मी टिफिन पॅक केलं. तर थोडीफार खिचडी पण ठेवलेली होती, तेही दिलेली आहे आणि इकडे जी आमटी मी बनवली आणि वरीच्या तांदळाचा भात ते पण मी टिफिनमध्ये पॅक केलेलं आहे. दिनेशला म्हणलं की मिरच्या काढून खाली ठेवलेल्या आहे, तर म्हणलं ती मिरची खाली ठेवण्यापेक्षा एखादी ताटली घ्यायचं, वाटी घ्यायचं, त्यामध्ये ठेवायचं, म्हणजे मुलांना ना अरे गोष्ट सांगत राहावं लागतं, तेव्हा त्यांच्या डोक्यात बसतं. तसं त्याने ते हॉल भरून ते मुसळून खरकट असं होतं. तर आता आलेले मी किचनमध्ये, म्हणजे ही कामं दिवसभरात आवडली. आता इव्हनिंगची वेळ आहे, बघू शकता भांडी किती झालेली आहेत, आणखीन खाली ठेवलेले आहेत. सगळेच भांडी मी आता क्लीन करायला घेत आहे. म्हणजे फराळ झाला दुपारी आणि थोडा वेळ मी बसलेली होते, म्हणजे थोडंसं माझं व्हिडिओचं पण काम असतं, ते पण त्याला पण मला थोडासा वेळ द्यावा लागतो, असं म्हणजे कंटिन्यू आपण याच कामात असतो. थोडीफार अजून ही कामं, कोणीतरी येतं जातं, पाहुणे येतात, बाबांचं जेवण असतं, त्यांचं काहीतरी असतं, ते सगळं आवरायचं असं दिवसभरामध्ये मला. मग आता इव्हनिंगची वेळ होता होता परत ही किचनची कामं सुरू झालेली आहे. आणि दूधही मी अगोदर गरम करून घेतलं, साय काढलेली आहे, म्हणजे साईचं तांब्या आता टप्पं भरलेला आहे. तर आता बघूया, आता उद्याच्याला मी लोणी काढून घेणार आहे. आणि इकडे दूध पण आणखीन एक वेळा गरम करून घेतलं आणि सगळ्या भांड्यातलं अगोदर मी खरकटं काढून घेतलेलं आहे, कारण भांडे खूप सारे झालेले आहेत आणि परत मला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर असं कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, आजचा वार गुरुवार आहे आणि मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. मी रेडी. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, म्हणजे काल होती महाशिवरात्री आणि आज आहे बारस पण आणि आमुषा पण आहे आज. तर सगळी मॉर्निंगची कामं झालेली, साफसफाईची पूर्ण झाडणं पुसणं सगळं झालेलं आहे. अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून सगळी कामं आवरलेली आहेत आणि वरण भात हे पण बनलेले आहे, म्हणजे दिनेश गेलेले कॉलेजला, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि बाबा बाहेर गेलेले आहेत, म्हणजे त्यांची आणखीन आंघोळ वगैरे काही झालेली नाही, बाबांचं निवांत चालतं. तर आता माझंही सगळं आवरलेलं आहे. आता दूध गरम करते, म्हणजे दूध आत्ता आलेलं आहे, दूध गरम करते,
देवपूजा करून घेते आणि बाबांसाठी स्वयंपाक म्हणजे आता वरण भात तर बनलेले, भाजी आणि भाकरी इतकं बनवायचं आहे. आणि देवासाठी म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो सगळ्यांच्या घरामध्ये, पण आमचा कालचा एकादशीचा तो उपवास आहे. आज परत गुरुवार आहे, आज पण जेवण करायचं नाही आहे. आणि दिनेश पुरणपोळी वगैरे तितकं म्हणजे मन लावून जेवण करत नाही, त्याचं गोड आवडत नाही. वरण भात बनलेले त्याच्यासाठी आणि बाबा पण गोड खात नाही. पण म्हणलं शेवयाची खीर बनवायची, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग संध्याकाळी आणखी स्वयंपाक करायचा आहे. पण पुरणपोळी मात्र मी करत नाही आहे. काही गोडाचे पदार्थ आपल्याला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी करायचं आहे, शिरा किंवा खीर वगैरे, तर खीरच बनवणार आहे आज. आणि आता अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. तर चला तर मग जाऊया किचनमध्ये. तर आलेली आहे मी रोजच्या जागेमध्ये म्हणजे किचनमध्ये आलेली आहे आणि उत्तर पूजा पण करायची आहे. पण त्या अगोदर मी थोडासा पसारा आवडते. वरण भात बनलेला आहे त्यामुळे थोडासा पसारा झाला, म्हणजे दिनेशचं जेवण झालं आणि तो कॉलेजला गेलेला आहे. तर सगळा पसारा उचलला मी आणि किचन पण टेकला स्वच्छ पुसून घेते. दूध पण आलेलं आहे, अगोदर दूध गरम करायला ठेवते, चहा बनवून घेते आणि मगच देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. आणि कालच देवांना मी पितांबरीला स्नान घातलेलं आहे, त्यामुळे नाहीतरी प्रत्येक गुरुवारी तुम्ही बघितलेलं आहे मला गुरुवारी पूजेला भरपूर वेळ जातो, कारण आजच्या दिवशी देवाची डीप क्लिनिंग होते, देवांना पितांबरीला स्नान घालते. पण कालच मी सगळं केलेलं, कारण काल महाशिवरात्री होती, त्यामुळे आज जास्त तामझाम नाही आहे. मी जसं देवांना दररोज स्नान घालते तशाच पद्धतीने देवांना स्नान घालणार आहे, शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहे. म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीने आज पूजा होणार आहे, जास्त वेळ मला लागणार नाही. इकडं दूध गरम झालेलं आहे, चहा बनवत ठेवलेला आहे. जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी उत्तर पूजा करून घेते. तर महादेवाच्या पिंडीला मी हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि दर्शन करून घेतलेलं आहे आणि आता पूजा उतरावून घेते आणि मगच रोजची देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. तर ही जी आरतीची दाटली आहे ते पण मी काढून ठेवले, नंतर क्लीन करायला घेणार आहे. जी पूजेची सामग्री सगळं काढून ठेवलेलं आहे आणि जे आता अभिषेक केलेला आहे महादेवाचं ते सगळं पाणी जे आहे ना, आता इकडं तिकडं टाकायचं नाही आपल्याला, पायरीत कुठेतरी भीतीच्या कडनं टाकायचं आहे आपल्याला, झाडाला पण टाकायचं नाही. त्यामुळे मी काय केलं ते तसंच काढून एका मोठ्या पातेल्यात ठेवलेलं आहे सगळं देवाचं पाणी. परत आता शाईबाबांचा अभिषेक पण होणार आहे, इकडे तिकडे पायरीत कुठं टाकायचं नाही ते पाणी, सगळं एकत्र मी जमा करणार आहे आणि कुठंतरी भीतीच्या कडनंच ते टाकणार आहे. तर सगळे देव मी किचन काउंटर ठेवत आहे आणि हे जे देवपाट आहे मी परत ठेवलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. कारण ते म्हणत आहेत की देवाला ठेवू नये, म्हणजे मावशी म्हणत होते यांच्या की देवाला ठेवू नये. त्यांचं पण बरोबर आहे, ते ऐकूनच मी काढलेलं होतं, पण ते कुठं ठेवायचं त्यामुळे मी परत आणखी आणून ठेवलं. म्हणजे मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं काही दिवस, पण ते ठेवल्या पडणं धरणं धुराळा त्यावरती खूप सारा जमलेला होता. तर मला आता असं टाकण्यापेक्षा तरी बरं आहे की आपण देवालाच ठेवूया, छान पण वाटतं. इकडे घेतलेलं आहे. तर इकडे शाईबाबांची मूर्ती, परत देव आणि इकडे जे महादेवच्या पिंडीचं मी अभिषेक केलेलं आहे तसं उचलून इकडे किचन काउंटर ठेवलेलं आहे आणि फोटो पुसून घेतलेले आहे, देवारा मी पुसून घेतलेला आहे. आणि अगोदर इकडं जे महादेवाच्या पिंडीचं मी अभिषेक केलेलं होतं ते काढून अगोदर मी महादेव भगवानांना स्नान घालते आणि हे जे पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये जमा करते, म्हणजे इकडं तिकडं टाकायला नको आणि एवढं पाणी घेऊन जाणार कुठं, तर मला एकत्र जमा करूया जे देवपूजेचं पाणी आहे आणि भीतीच्याकडं टाकूया. तर इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तर माळा काढून मी त्यांनाही स्नान घातलेलं आहे. खूप सुंदर आहे, मला खूप आवडली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, खूप छान वाटत आहे. आणि तर देवांनी मी स्नान घालून देवपाट्यावर ठेवत आहे. नंतर कॉटनच्या कपड्यानं पुसून मग देवपाट्यावर विराजमान करणार आहे. तर हे सगळं पाणी जे अभिषेकचं आहे देवाचं आहे सगळं देवाच्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि देवांनी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेते, म्हणजे पूर्ण पाणी पुसायचं आहे, कारण मी कालच पितांबरीला स्नान घातलेलं आहे त्यामुळे छान चमक आहे. पण जेव्हा आपण देवांना पाण्यानं स्नान घालतो ना, पाण्याचे डाग पडतात त्यामुळे कलर चेंज होतो. तर सगळं कॉटनच्या कपड्यानं पाणी पूर्ण पुसलं ना तर छान चमक बनवून राहते, पटकन असे कलर चेंज होणार नाही. इकडे सगळे देव मी पुसून घेतलेले आहेत आणि देवपाट मी देवपाटात ठेवलेला आहे. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी ही वेगळ्या धातूची बनलेली आहे, त्यामुळे मी देवात मिक्स करत नाही. वेगळ्यांना स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि जे मोत्याच्या माळाने काढून ठेवले आहेत ते पण मी विठ्ठल रुक्मिणीला इकडे घातलेले आहेत आणि देवपाटात विराजमान करते. तर अशा पद्धतीनं पूजा आज होत आहे, म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो ते पण काही हरकत नाही. पूजा झाली ना मन प्रसन्न राहतं आणि आज लवकरच मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. आणखीन स्वयंपाक अर्धा बनलेला आहे, अर्धा बनवायचा आहे, म्हणजे फक्त वरण भात बनलं, दिनेशचं आवडलेलं आहे, पण बाबा बाहेर गेलेले आहेत त्यामुळे बाबा येईपर्यंत मी देवपूजा करत आहे. तर इकडे देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या मांगाच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला अशा पद्धतीने देवाची स्थापना केलेली आहे. आणि इकडे शाईबाबांच्या मूर्तीचाही मी अभिषेक करून घेते. तर दूध दही साखर मुळाचं मन म्हणजे तीर्थ म्हणून घेते आणि जे पूजेचं पाणी आहे कालचं ते पाणी मी झाडांना ओतून आलेले आहे आणि इकडं दुसरं पाणी घेतलेलं आहे.
तर आता शाईबाबांच्या मोठीचा अभिषेक करून घेऊया. तर मोत्याच्या माळा मी धुवून घेतलेल्या आहेत आणि इकडे अडकवलेलं आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील तोपर्यंत मी शाईबाबांच्या मोठीचा अभिषेक करून घेते. तर पिठानं अगोदर केलेला आहे, नंतर मी पाण्यानं अभिषेक केलेला आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने मी शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करते. आता यावरती खूप सारे कमेंट आले की शाईबाबांची मूर्ती असू नये, म्हणजे खूप साऱ्या म्हणजे सगळ्यांचे विचार एकसारखे नसतात, ते बरोबर आहे. म्हणजे कोणी म्हणलं की शाईबाबांची मूर्ती देवाऱ्यात ठेवायची नाही, बाहेर ठेवायची. पण ज्यांची त्यांची भक्ती आहे, ज्यांचे त्यांचे विचार आहेत तसे आम्हाला ना म्हणजे अगोदरपासूनच आम्ही शाईबाबांची मूर्ती देवाऱ्यातच ठेवलेली आहे. प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने मी अभिषेक करते. तर हे अभिषेकचं पाणी पण मी ह्याच पातेल्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे आणि शाईबाबांना पोशाख मी घातलेले आहे, टोप घातलेला आहे, मोत्याची रुद्राक्षाची माळ घातलेली आहे, देवपटात विराजमान केलेला आहे. आणि आता इकडे घेतलेलं मी चंदन. तर सगळ्या देवांना मी चंदन लावलेलं आहे. म्हटलं आता अगोदर मी फुलं घेऊन येते, म्हणजे आज मॉर्निंगला फुलं आणलेली नाही. तर खाली तर गेलेली नाही, इथूनच मी स्वास्तिकची फुलं पोहोचेल तेवढी घेतलेली आहे, कारण लेट झालेला होता. आणि बघू शकता गुलाबामध्ये दररोज 2-2 फुलं निघत आहेत. खूप सुंदर असे लाल गुलाबचे फुले उगवलेली बघू शकता तुम्ही. दररोज 1-2 फुलं निघत आहेत. मला वाटतं हे गुलाबाच्या फुलाचं सीझन आहे. एकदम फुलंही घेऊन आलेली आहे. आवडती परडीची पूजा केलेली आहे आणि शाईबाबांना गुलाबाचं फूल अति प्रिय आहे. जसं लक्ष्मी मातेला आपण गुलाबाचं फूल अर्पण करतो ना, तशाच पद्धतीने तिकडे शाईबाबांच्या मूर्तीलाही गुलाबाचं फूल मी वाहिलेलं आहे. परत लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही वाहिलेलं आहे आणि बाकीची दासळ्याची स्वातीची सगळी फुलं मी वाहिलेले आहेत आणि देवाची पूजा मी करून घेतली. शाईबाबांच्या फोटोला इकडे चंदन मी लावलेलं आहे आणि बाकीच्या जेवढ्या फोटो होत्या सगळ्या फोटोला मी पुसून गंध लावलेला आहे. दीप प्रज्वलित केलेला आहे. इकडे धूप पण मी लावून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने रोजची देवपूजा झालेली आहे. धूप वाळून घेऊ, गणभावी देवाचं दर्शन करून घेऊ आणि आता तुळशी पूजा, नम्र पूजन करून घेते आणि मग किचनमध्ये सुरुवात होणार आहे. तर झालेलं आहे देवाचं पूजन आणि खूप छान वाटते, मन प्रसन्न वाटत आहे. म्हणजे देवपूजा लवकर झाली ना, खरंच मन आपलं दिवसभर प्रसन्न राहतं आणि कुठलीही कामं आपण करायला घेतली ना खूप छान वाटतं. म्हणजे असं आळस येणं असं काहीच वाटत नाही. मूड फ्रेश आणि मन प्रसन्न राहतं. तर देवपूजा झाली, बघू शकता खिडकीतनं छान असं ऊन आलेलं आहे. कवळं म्हणजे ह्या वेळेतलं वातावरण खूप छान असतं. छान अशी गार हवा, छान कवळं ऊन, खूप छान वाटतं. इकडं मी आज बनवत आहे मटकीची भाजी, म्हणजे आम्ही मटकी म्हणतो, गवारची भाजी. म्हणजे तुमच्याकडे ह्याला गवार म्हणलं जातं. प्रत्येक ठिकाणी वस्तू तीच असते, फक्त त्याला नावं मात्र वेगवेगळी दिली असतात. ही गवारची शेंग थोडीशी होती, म्हणजे एक वेळा भाजी बनलेली आहे. मग मी काय केलं, ते शिजत ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं शिजलं तोपर्यंत मी बाकी तयारी करून घेते. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर म्हणलेलं आहे की आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, कारण आज म्हणजे आज बारस पण आहे, आमोशा पण आहे. पण पुरणपोळ्या बनवेन तर खाणार कोण? आमचा गुरुवार आहे. दिवशी मॉर्निंगला लवकरच गेलेला आहे आणि तो येणार का संध्याकाळी, आणि बाबाने तितकं पोळी वगैरे खायला आवडत नाही. तर करून तर काय करू मी, म्हणून मी इकडं खीर बनवत आहे. तर कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोड्याशा शेवया टाकल्या. शेवया व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. शेवया छान अशी गोल्डन ब्राऊन व्हायला लागली की यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं दूध मी टाकलं गिलासभर आणि नंतर आणखी थोडंसं दूध टाकलेलं, कारण खूपच थिक वाटत होतं. आणि कस्टर्ड पावडर टाकून आज मी खीर बनवणार आहे. छान फ्लेवर येतो त्याचा यामध्ये. तिकडे बघू शकता शेवया छान शिजलेली आहे. आता यामध्ये टाकूया साखर, म्हणजे आवडीप्रमाणे साखर टाकू शकता. काही ड्रायफ्रुटी मी टाकलेले आहेत, म्हणजे मनुके, काजू हे पण आपण टाकू शकता. इकडं वाटीभर मी साखर टाकलेली आहे आणि थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे. छान येतो याचा फ्लेवर. म्हणजे गोड पदार्थामध्ये विलायची पावडर हे आपण टाकतो, छान त्याचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. आणि इकडे घेतलेला आहे मी कस्टर्ड पावडर. त्याचा पण फ्लेवर शेवयाच्या खीरमध्ये खूप छान येतो. शेवयाची काही कुठलीही खीर बनवा, त्याचं थोडंसं टाकलं ना कस्टर्ड पावडर, फ्लेवर छान येतो त्याचा. तर इकडं छान मी मिक्स करून घेतलं गार पाण्यामध्ये आणि ही कस्टर्ड पावडर यामध्ये म्हणजे बेटर टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी पण टाकलं, मिक्स केलं तर खीर बनवून तयार झालेली आहे. म्हणजे जास्त वेळ लागला नाही. आणि प्लेट खूप गरम झालं. जे मटकीच्या शेंगावरती मी ठेवलेलं होतं ना, मी खीर बनवण्यामध्ये इतकी मग्न झाली की तिकडे लक्ष गेलं नाही. ती थोडंसं करपलं पण आणि ते प्लेट पण खूप गरम झालेलं होतं. तसं बाहेर वगैरे तसं होतं ना. तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते. तर इकडं खिरीचा नैवेद्य दाखवलेले पाणी फिरवलेलं आहे. देवाचे दर्शन करून घेतले आणि आता बाबांचं पण तोपर्यंत आवरलेलं आहे. म्हणजे आंघोळ वगैरे झाले. आता पटकन मी स्वयंपाक बनवून घेते. तर इकडं कढई ठेवलेली आहे आणि तोपर्यंत मटकीची शेंग पण एका प्लेटात काढून घेते. तर बघू शकता इकडं थोडंसं करपलेलं आहेच, हे काळं झालेलं आहे. तर काही नाही, घाईगडबडीत होतं कधी असं, पण शेंग छान मऊ अशी शिजलेली आहे. तर लसूण इकडे मी वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये घेऊया 2 चमचे तेल. म्हणजे भाजी बिलकुल थोडीशी आहे, टोमॅटो पण मी इकडे 2-3 घेतलेले, कारण गव्हाची शेंग बिलकुल थोडीशी राहिलेली होती. एक वेळा भाजी बनलेली अगोदर पण त्याची. तर इकडं मोहरी जिरं टाकलेली, ते छान तडतडले की नंतर मी लसूण टाकला. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला. यामध्ये ही जी गव्हाची शेंग आहे शिजवलेली
ती टाकलेली आहे, छान परतून घेऊया. खूप छान टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीनं. म्हणजे आपण डायरेक्ट गव्हाची शेंगची भाजी बनवतो, पण अशा पद्धतीने अगोदर थोडंसं शिजवून घ्यायचं आणि मग बनवायची. छान बनते, म्हणजे तडकाच खूप छान बसतो असा. तर गव्हाची शेंग टाकली, थोडा वेळ परतून घेतल्यानंतर हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलं, परतून घेतलेलं आहे. आता टाकलेली टोमॅटो. टोमॅटो टाकल्याने संग मीठ टाकलेलं, म्हणजे टोमॅटो खूप लवकर विरघळला जातो मीठ टाकल्यामुळे. थोडासा मी सुहाना मसाला पण टाकलेला आहे. छान परतून घेऊ आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पाणी म्हणजे घेते मी काहीच टाकलेली, चटणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त साधी सिंपल पण खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे. तर कमी गॅसवरती मी झाकून ठेवलं आणि तोपर्यंत मी पसारा उचलते आणि पटकन भाकरी बनवते. म्हणजे आता बाबा जेवण करायला बसलेले आहेत. बाबांचं आवरलं की मी पुढच्या कामाला सुरुवात होते. खूप सारे भांडे झालेले आहेत, कपडे आहेत आणि काही कपडे इस्त्री करायचे ठेवले. दिनेशचे आहे, दिनेशचे पप्पाचे आहेत. धुवून मी पिशवीत भरून ठेवलं, पण ते इस्त्री करायला काही मूड लागत नाही. असं होत आहे. दुपारी दुसरीच कुठली तरी एक्स्ट्राची कामं निघतात, मग ती कामं माझी राहून जात आहेत. तर इकडं भाजी मी इकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे. इकडे मी आता लोखंडी तवा ठेवला गरम होण्यासाठी आणि भाकरी बनवून घेत आहे. तुम्ही म्हणत होता की ते भाकरीच बनवायला मला जमत नाही. तर एकदम सोपी पद्धत आहे, मी प्रत्येक वेळी शेअर करते. तर भाकरी बनवून झाल्या, बाबांनी जेवायला वाढले. जितके भांडे पडले ते सगळे घासून घेतले, किचन स्वच्छ करून घेतलं. कपडे पण इकडे मी मशीनला लावलेले आहे. जोपर्यंत कपडे धुवायचं काम होत आहे तोपर्यंत पोटपूजेची तयारी करू. इकडे शेंगा थोड्याफार काल भाजलेल्या होत्या आणि आणखी मी इकडे थोड्याशा भाजून घेते. म्हणजे ओल्या शेंगा आहेत आणि छान अशा भाजल्याना खरंच खूप छान लागत आहेत, खूप टेस्टी. त्यामुळे उपवास तर आहे, काहीतरी आता पोटपूजेची तयारी करू आणि कलिंगड वगैरे आणून ठेवलेलंच आहे. तर असं होतं, यासोबत या व्हिडिओ ते सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.